नमस्कार, मैं ऋचा सिंह और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। खबर छत्रपति संभाजीनगर जिले से है, जहां पर कन्नड़ तालुका में कथित फर्जी डॉक्टरों के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर एक सामाजिक कार्यकर्ता ने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। आरोप है कि क्षेत्र में कई लोग बिना पर्याप्त योग्यता के इलाज कर रहे हैं, जिससे मरीजों की सेहत को खतरा बताया जा रहा है। छत्रपति संभाजीनगर के कन्नड़ तालुका में फर्जी डॉक्टरों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग तेज हो गई है। इसी मुद्दे को लेकर सामाजिक कार्यकर्ता उदय गवली ने सोमवार को पंचायत समिति कार्यालय परिसर में अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी। उदय गवली का आरोप है कि तालुका क्षेत्र में करीब 216 कथित फर्जी डॉक्टर सक्रिय हैं, जो आम लोगों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ कर रहे हैं। आरोपों के अनुसार ऐसे कथित डॉक्टर मरीजों को सलाइन चढ़ाने, इंजेक्शन लगाने और क्लिनिक जैसा सेटअप चलाने जैसे कार्य कर रहे हैं, जो नियमों के विपरीत है। सामाजिक कार्यकर्ता का कहना है कि न केवल नियमों का उल्लंघन है, बल्कि सीधे तौर पर मरीजों की जान से जुड़ा गंभीर मामला है। इस वजह से उन्होंने प्रशासन और स्वास्थ्य विभाग से मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच कराई जाए और दोषियों पर सख्त कानूनी कार्यवाही हो। नमस्कार, आपण कन्नड तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये आलेलो आहे। एक कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता उदय गवळी यांनी सध्या पंचायत समितीमध्ये उपोषण लावलेलं आहे। उपोषण शासनाची जमीन ताब्यात घेण्यासाठी व बोगस डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यासाठी यांनी उपोषण केलेलं आहे। आपण जाणून घेऊ काय विषय आहे आणि काय भाऊ काय विषय। आमचे 4 मुद्दे आहे। कन्नड तालुक्यामध्ये 229 भोंदू बंगाली डॉक्टर आहे असा शासनाचा सोर्स व शासनाकडे यादी आहे। आणि यांचा जो काही टोळी मुकदमा आहे हा मुंगसापूर येथे गट क्रमांक 17-18 मध्ये बसतो। पण यांच्यावर कारवाई करणारं जे काही पद आहे ते बोगस डॉक्टर शोध मोहीम अध्यक्ष बीडीओ म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे येतात। समजा बीडीओ साहेबांच्या अंडरमध्ये बोगस डॉक्टरांचा शोध मोहीम समिती अध्यक्ष आहे ना, आणि यांचे सचिव आहे आरोग्य अधिकारी सळुंके साहेब। मग यांना कारवाई केली नाही का आतापर्यंत काही? अरे हे आम्ही तक्रार केली एफडीआय ला जिल्हाधिकाऱ्याकडे, तेव्हा हे फक्त जो काही टोळी मुकदमा आहे मुंगसापूरचा मुकुंद शंकर पाटील याच्या दवाखान्यात जाऊन आले। मग त्याने यांना धमकी दिली की तुम्ही पैसे घेऊन माझ्या दवाखान्यात आले म्हणे बा चौकशी करायला। त्यांना काय कारवाई केली? त्यांनी गेले तिथे गेल्याच्या नंतर त्याचं ते ऑफिस गिपीस सगळं पाहिलं। त्याच्यानंतर मीडियाला प्रेस वगैरे दिली की आम्ही सील वगैरे केलं म्हणून। त्याची जी ओपीडी रूम होती ती त्यांना सील केली आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या बाहेर आहे। पण विशेष म्हणजे त्याच्याकडे 15 एकर शासनाची जमीन आहे। म्हणजे त्यांच्या नावावर एक नाही, त्याच्या नावावर 20 गुंठे मुकुंद शंकर पाटील ताब्यात आहे त्यांच्या। त्याच्या नावावर 20 गुंठे शासनाची जमीन आहे आणि ताब्यामध्ये अशी 25 ते 30 एकर जमीन आहे। ती गायरान आहे, ग्रामपंचायतचं काम आहे राखायचं व तहसीलदाराचं काम आहे ते बघायचं। व जे काही टोंपे साहेब आहे फॉरेस्ट अधिकारी, वन क्षेत्र अधिकारी यांचं काम आहे फॉरेस्टची जमीन पाहायचं। जर आमचा एखादा शेतकऱ्याकडून जरी वखर मारला गेला फॉरेस्ट मध्ये एक नांगर, तर त्याचं ट्रॅक्टर आणून जमा करते ते। मग यांच्यात दम नाही का ते भोंदू बंगाली डॉक्टरचं ते सामान जप्त करायचं ते गायरान मधलं? असा आमचा त्यांना प्रश्न आहे। म्हणजे वन विभाग अधिकारी टोंपे साहेब यांना सुद्धा त्यांनी अल्टिमेट दिलेलं आहे की बा आपण स्वतः जाऊन चौकशी करावी। आम्ही काय करणार आहे की माग रोहिणी साळुंके ज्या मॅडम होत्या त्या महिला होत्या, पण त्या लीडर होत्या, त्या एकदम संविधानाच्या पद खंबीर महिला अधिकारी होत्या, वन फॉरेस्ट अधिकारी। यांचा आम्ही खरं अभिमान आहे आम्हाला। पण ह्यो माणूस आहे टोंपे साहेब, तरी सुद्धा संबंधित वन खात्याच्या जमिनीवर कारवाई नाही करीत। तुमचं म्हणणं आहे की बा वन विभागाचे टोंपे साहेब यांनी कारवाई करायला पाहिजे। आणि आरोग्य अधिकारी साळुंके साहेबांनी काय कारवाई केली? साळुंके साहेब तिथे गेले, साळुंके साहेबांनी तिथे पंचनामा वगैरे केला। तिथले जे 5 रजिस्टर आहे भोंदू बंगाली डॉक्टरचे ते आणल्याच्या नंतर काही औषधाची बाटली आणली, एक पंचनामा बनिला। पण त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, गुन्हा दाखल केला नाही। आणि विथ त्या भोंदू बंगाली डॉक्टरने यांच्यावरच आरोप केला की पैसे खाऊन तुम्ही माझ्याकडे आले म्हणून। जर यांना काही स्वाभिमान अभिमान असेल त्यांच्या पदाचा, तर यांनी संविधानाअंतर्गत भोंदू बंगाली डॉक्टरवर टोळी मुकदमावर गुन्हा दाखल करावा। एवढ्यासाठी मी बसलेली उपोषणाला। आणि बाकीचे बोगस डॉक्टर 286 काय किती म्हणले तुम्ही? ते
माझ्याकडे आता एक यादी आहे आरोग्य विभागाची, हं. तिच्यामध्ये 49 आहे हं. आणि याच्या अंतर्गत अजून काही आहे का ते 200 आहे. हं. माझं म्हणणं आहे तालुक्यातील 200 बोगस डॉक्टरांवर कारवाई व्हायला पाहिजे. अहो हे करीतच नाही, यांच्यात कारवाई करायचा दम नाहीये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा बीडीओ साहेबात दम नाहीये, दम असेल तर कारवाई करून हा दाखवा. बीडीओ मध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यामध्ये दम नाहीये. एका ठिकाणी गेले त्यांनी याला धमकी दिली, हे गच्चूप बसले. बघा आपण बघू शकतात याने अल्टिमेट दिलेले आहे, जर बीडीओ साहेबात दम असेल तर बोगस डॉक्टरवर कारवाई करा. आरोग्य अधिकारी साळुंके साहेब याच्यात जर दम असेल तर कारवाई करा. टोंपे व टोंपे साहेब वन विभागाचे तर त्यांच्यात दम असेल तर कारवाई करा. असे मग अल्टिमेट जी काही- उदय गवळी याने बरोबर आहे ना. हो, जी काही गायरान जमीन आहे, हं. गायरान जमिनीचं जे काही काम आहे तिचे मालक असतात तहसीलदार साहेब हं. गायरान जमिनीचे, व ती सांभाळायला दिलेली ग्रामसेवकला आणि तलाट्याला. पण हे काय करतात, तिकडूनच असे सोन्याचे लड्डू खाऊन घ्या हे, आणि हे काही करीत नाही. तो ग्रामसेवक म्हणजे नेमकं तुमचं म्हणणं आहे की बा जेवढे अधिकारी आहे फक्त काही सोन्याचे लड्डू म्हणजे काही लड्डू. रिश्वत घेतल्यासारखं लड्डू लड्डू सोन्याचे लड्डू खात्यात. लड्डू म्हणजे काय म्हणजे नेमकं आम्हाला काय? त्यांना अशी आम्हाला गुप्त माहिती सूत्रांची हं. का यांनी आजपर्यंत कुठल्याच भोंदू बंगाली डॉक्टरवर कारवाई केली नाही. हं. आणि का केली नाही तर आम्हाला अशी माहिती मिळाली की यांनाच काहीतरी लड्डू खात्यात, त्यांच्याकडून कारवाई करत नाही. माझं म्हणणं आहे, आता जेवढे लड्डू खाल्ले तेवढे खाल्ले असेल, हं. पण आता मी इकडे उपोषणाला बसले आणि जर तुम्ही कारवाई केली नाही हं. तर मी वन मंत्री नाईक साहेब व आरोग्य मंत्री जे आपले हसन मुश्रीफ व महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांची अंत्ययात्रा काढून पुतळे जाळणार व मंत्रालयात जाऊन आमचे कार्यकर्ते यांच्या गाड्या फोडणार. आम्ही इशारा देतो, 3 दिवसात जर यांना नाही केलं तर पुढचं चित्र काय असतं गनिमी काव्यानं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आम्ही यांना इशारा देतो. बघा उदय गवळे यांनी अल्टिमेट दिलेला आहे की बा 3 दिवसात जर बीडीओ साहेब, आरोग्य अधिकारी साळुंके साहेब, वन विभागाचे टोंपे साहेब यांना जर कारवाई नाही केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल करणार असा यांनी हे केलेलं आहे. बा तुम्हाला याच्यात फिरू देणार नाही, इशारा दिलेला आहे. आता बघू शकतात की किती दिवसात कारवाई होणार. मी शिवाजी नवले, सी न्यूज भारत, महाराष्ट्र. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। छत्रपति संभाजीनगर में उठी ये मांग अब स्वास्थ्य व्यवस्था की निगरानी पर गंभीर सवाल खड़े कर रही है। देखना होगा कि प्रशासन इस मामले में कब तक जांच कर कार्रवाई सुनिश्चित करता है। फिलहाल के लिए इस खास खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप देखते रहें सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।